आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज। मेरा भाईंदर महानगर पालिका के श्रमजीवी कामगार संगठन ने अपने हक की लड़ाई में एक अनोखे तरीके से विरोध दर्ज किया। अपनी मेहनत का पूरा वेतन न मिलने और बारिश के समय आवश्यक सामग्री की कमी जैसी समस्याओं को लेकर कामगारों ने राजदंड और संविधान की किताब लेकर अर्धनग्न आंदोलन किया। इस अद्वितीय प्रदर्शन ने सभी का ध्यान खींचा है, जिसमें कामगारों की आवाज को मजबूती से उठाने की कोशिश की गई है। इस आंदोलन के संदर्भ में हमने कामगारों और मनपा के अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर से भी बात की। आइए जानते हैं उनकी प्रतिक्रियाएं। राजदंड आणि संविधानाचा उल्लेख करून सांगतोय की 2 वर्ष लगातार झाली जो उद्यान विभाग आमचा आहे, वृक्ष प्राधिकरण आहे, यांचा कुठल्याच म्हणजे गोष्टीत जेव्हा 2017ला आमचा डबल पगार झाला किमान वेतनप्रमाणे, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की ते आम्ही दिवस रात्र आंदोलन करून जे सफाई कामगारांच्या पदरी पाडून घेतलं ते उद्यानाच्या पण पदरी पाडून घेतलं। त्याच्यानंतर आलेला ठेका 2021चा परत त्याने किमान वेतन नुसार न देता यांच्या मनमर्जीने दिला। त्याचा परिणाम असा झाला की 2021 पासून 2023 पर्यंत यांना जो फरक आहे डीएचा आणि सुट्टीचा पगार हा देण्यात आला नाही। प्लस 2 वर्ष झाली चप्पल देण्यात आली नाही, सॅन्डल देण्यात आलेली नाही। आता जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सॅन्डलची मापत देतात आणि अजून 45 दिवस या विषयाला लागतील असे यांचे प्रशासनाचे उत्तर आहे। महापालिकेच्या गेटवर संविधानिक पद्धतीने म्हणजे बाबासाहेबांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या मार्गाने आज नग्न पद्धतीने आंदोलन केलेलं आहे। इथे विषय असा आहे की उद्यान विभाग आणि आरोग्य विभाग या दोन्ही कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आज इथे नग्न आंदोलन केलेलं आहे। यात विषय असा आहे की उद्यान विभागाच्या कामगारांच्या 2 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे। उद्यान विभागाचा विषय असा आहे की DA 2021 ते 2023 पर्यंत या महापालिकांनी दिलेला नाही, ठेकेदारांनी दिलेला नाही। तसंच सुट्टीचा पगार जो लिव्ह इन क्रॅशमॅन असतो तो सुद्धा ह्या लोकांनी दिलेला आहे आणि हा किमान वेतन कायद्याप्रमाणे आम्ही मागतोय। आम्ही यांच्याकडे नाही जास्तीचं मागत आहे किंवा यांच्या पदरचं मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं वेतन मागतोय। तरी या मुजूर अधिकारी आम्हाला दर वेळेला टाळाटाळ प्रत्येक वेळेला आम्ही पत्रावर केलेलं आहे, प्रत्येक वेळेला आम्ही चर्चेला सुद्धा बसलेलो आहे, त्याचा इतिवृत्तांत सुद्धा आम्ही त्यांना दाखवलं आहे वारंवार। तरी हे मुजूर अधिकारी मात्र आम्हाला 45 दिवसाची मुदत मागतात आहेत। तर आज आम्ही असं या 2 वर्षापासून आम्ही सतत थांबलेलो आहोत। आता आम्ही थांबणार नाही। हा जो किमान वेतनचा लढा, सुट्टीचा पगाराचा लढा, DAचा लढा, ग्रॅज्युटीचा लढा हा घेतल्याशिवाय आम्ही या जागेवरून उठणार नाही। आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला एक 45 दिवसाचं आश्वासन दिलं आहे, ते आम्हाला मान्य नाही, कारण की आम्ही गेले सतत 2 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो आहे। या बाबतीत आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक भाऊ पंडित तसेच कार्याध्यक्ष सुलतानभाई पटेल यांनी सुद्धा या इथे महापालिकेतून वरच्यावर बरेच वेळा मीटिंग केलेली आहे या सदर विषयावरती, पण याच्यातून काहीच निष्पन्न निघालेला नाही। त्याचाच विरोध म्हणून आम्ही आज इथे नग्न आंदोलन करत आहोत। ये जो अधिकार हमें प्राप्त करना है, जो संविधान ने हमें अधिकार दिया है, वो जो कामगारों को मिलना चाहिए, वो कामगार खुद यहाँ पे उपस्थित होकर यहाँ पे उसकी मांग कर रहे हैं संगठन के माध्यम से। तो इसलिए उसका पाठपुरावा पिछले 2 वर्षों से यहाँ पे किया जा रहा है और ये संबंधित अधिकारी उसी प्रकार हमें जवाब दे रहे हैं कि करते हैं, होगा, जो तुम्हारा अधिकार है वो तुम्हें मिलेगा। लेकिन कब? आज हम उसी का निर्णय लेने के लिए और उनका एक हमको ठाम निश्चय निर्धार कि आज हमें वो लेना ही है और उनको देना ही है। तो आज भी उनकी भूमिका, जैसे उन्होंने हमें यहाँ पे बुलाया था तो उनकी भूमिका कुछ स्पष्ट नहीं है। आज हमें डाउट था, लेकिन आज पूरा मतलब हमें कॉन्फिडेंस हो गया कि अधिकारी पूरी तरह उन ठेकेदारों से सहमत है। जबकि सैकड़ों कामगार अर्धनग्न अवस्था में यहाँ पे रोड पर तपती धूप में तप रहे हैं, फिर भी उन्हें इसकी कोई भी मतलब ये नहीं है। त्यांची महत्त्वाची मागणी अशी होती की उद्यान विभागामध्ये जो जुना ठेका चालू होता 2021 पासून, तर त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा पगार आणि DAचा डिफरन्स हे 2 मिळावं, याच्यासाठी तर त्यांची मागणी होती। तर त्याच्याबाबत
त्या संबंधित निविदेमधील तरतुदी आणि ॲग्रीमेंटमधली तरतुदी तपासून आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करू असं त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल त्या ॲग्रीमेंटमध्ये नवीन याच्यामध्ये आता जो आमचं टेंडर झालं त्याच्यामध्ये आम्ही सगळं मिनिमम वेजेसनुसार याच्यानुसार त्यांना देतोच आहे. जुन्या निविदेतल्या अटी शर्ती सगळं तपासून आणि संबंधित जे कामगार उपायुक्त आहेत किंवा आमचे त्या संबंधातले कन्सल्टंट आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांना एक 15 दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय देऊ असं कळवलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मागील 2 वर्षापासून सातत्याने ते पाठपुरावा करत आहे, तरी देखील प्रशासन त्यांची मागणी पूर्ण करत नाही. मुळात मुद्दा असा आहे की रेग्युलर जे पेमेंट्स आहेत ते त्यांना होत आहेत. हा मुद्दा फरकाचा आहे आणि फरकाचं जेव्हा आपण हे करतो तर त्यावेळेस तो ॲग्रीमेंटमधल्या तरतुदी तपासून हे करावं लागतं. तो त्याप्रमाणे आपल्याला एस्टिमेट आणि DSR जे जुने होते त्याच्यानुसार ते पुढचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये कामगार उपायुक्तांशी पण चर्चा करावी लागेल आणि आमच्या संबंधित त्याच्याबाबतचे कन्सल्टंटशी पण चर्चा करून आम्ही निश्चितपणे त्याच्यावर निर्णय घेऊ. आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज।